बातमी आहे मालवणची. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पारंपरिक शिवजन्मोत्सव मंगळवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात श्री शिवराजेश्वर मंदिर, किल्ले, सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात आला. 1695 पासून छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेला श्री शिवराजेश्वर मंदिरात गेल्या 330 वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळा पारंपरिक रीतीने साजरा होत आहे. श्री शिवराजेश्वर मंदिर, किल्ले, सिंधुदुर्ग येथे रांगोळ्या काढून व भगवे झेंडे लावून किल्ला सजवण्यात आला होता व शिवप्रेमींची अलोट गर्दी झालेली होती. सकाळी 9 वाजता बंदर जेटीवरून निघून किल्ल्याला पोहोचल्यावर ढोल पथक वादन, मग व्याख्यान, पूजन, जन्मसोहळा, घोषमान वंदना आणि शिवआरती, त्यानंतर अल्पोपहार ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. परिपालक शिव साधूना मंत्राता संगत जन्मर्ताना बांधव मिति दीनाना श्री शिवनुपवर्य भजति मे हृदयम्. देव परमवीर शत्रु शमन धीर विश्वहितं चरितं नीति निधानम्.
सुरू आहे. या ठिकाणी 2023 सालापासून माननीय परमपूज्य सर्वसंमतालय या ठिकाणी सिंधुदुर्गावर आले. त्याच्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी पारंपरिक शिवजयंती उत्सव होतो त्या उत्सवामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांना संघाचा जो घोष आहे त्या घोष मानवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार असं ठरलं आणि त्यानंतर हा घोष मानवंदनेचा कार्यक्रम 2023 पासून सुरू आहे. 2023ला पारंपरिक शिवजयंती ही साजरी होत होती आणि 24ला फक्त त्याच्यामध्ये बदल होऊन ती आता 19 फेब्रुवारीला सुरू होते. पण आपण जो घोष मानवंदनेचा कार्यक्रम ठरवला होता तो आत्ता अजून तो तसाच चालू आहे आपण आणि हा 2025 हा 3रं वर्ष आहे आणि त्यानिमित्त 12:30 वाजता शिवाजी महाराजांचा जन्म हा जो वेळ आहे त्या वेळानंतर लगेच संघाचा घोष मानवंदना हा तिथे दिला जातो आणि हा सर्व कार्यक्रम आहे हा सर्व जे शिवप्रेमी आहेत त्या शिवप्रेमींचा कार्यक्रम म्हणून आपण हा या ठिकाणी साजरा करतो आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात आहे. आता ही घोष मानवंदनेसाठी घोषपत्र जे आहे ते त्या ठिकाणी रवाना होतं.